कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पार्वती वकील महादेव सीताराम स्वामी जय राम ज्ञानेश्वर महाराज श्री गुरु सागरे महाराज की जय। ब्रह्मानंदं परमस्पदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। विनायकं गुरुं नौमि साकेनाविष्णुं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्ते ज्ञानप्रतापविलसितवचनामृतं च अद्वैतभावफलदायितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्वरूपमानमहेतुः श्रीरङ्गनाथं गुरुराज नमस्तुभ्यं श्रीरङ्गनाथं गुरुराज वयं मोक्षाम्यदायकदर्शनं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। प्रश्न 19. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान कोणापासून होते? काल आणि परवा आपण परोक्ष ज्ञान, त्याच्यानंतर अपरोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञानाच्या दोन प्रकार बघितले. पहिला आहे अदृढ म्हणजे कच्चं अपरोक्ष ज्ञान, आणि दुसरं आहे दृढ म्हणजेच पक्क अपरोक्ष ब्रह्मज्ञान. आता प्रश्न 19 हा आहे की दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान कोणापासून होते? उत्तर: गुरुमुखाने महावाक्याचे श्रवण, मनन व निधिध्यासन या साधनांनी दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. हे बघा, श्री गुरुच्या मुखातनं आलेले जे वाक्य आहे ते वाक्य जर कोणतं असेल तर ते आहे महावाक्य. इथे त्यांनी स्पष्ट लिहिलं की गुरुमुखाने महावाक्याच्या अर्थाचे श्रवण. महावाक्य कळालं का आपल्याला? आपण परवाला 1-2 दिवसाच्या अगोदर तत्वम असे याचा अगदी त्या ठिकाणी पामता असा विचार केलेला आहे. हे अपरोक्ष ब्रह्मज्ञान केव्हा होतं? श्री गुरुमुखाने महावाक्यार्थाचे म्हणजे महावाक्याच्या अर्थाचे श्रवण, मनन आणि निधिध्यासन केल्याने होते. आपण श्रवणाची व्याख्या बघितलेली आहे, मननाची व्याख्या बघितलेली आहे, निधिध्यासनाची सुद्धा काय की व्याख्या बघितलेली आहे. श्रवण म्हटल्यानंतर नुसतं ऐकणं याला काही नाही म्हणायचं, श्रवण म्हणायचं नाही. खरं तर श्रवण शब्दाचा खरा अर्थ असा आहे की उपक्रम उपसंहार आदी जी षडलिंग आहे. किती षडलिंग? षडलिंग म्हणजे किती लिंग? 6. षड म्हणजे 6, लिंग म्हणजे चिन्ह. उपक्रम उपसंहार आदी षडलिंग पाहून त्याचं त्या ठिकाणी युक्तिपूर्वक वेदांत वाक्याचा विचार करणे याला काय म्हणायचं? श्रवण. 6 लिंग कोणती त्याचं आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये दिग्दर्शन करू. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता म्हणजे काय? ज्या विषयापासून आपण आरंभ केलेला आहे त्याच विषयाला अनुलक्षून त्याचं त्या ठिकाणी समारोप करणे, शेवट करणे याला काय म्हणायचं? उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता. नाहीतर उपक्रम एक आणि उपसंहार दुसऱ्या विषयाचा जर होत असेल त्याला उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता म्हणत नाही. त्याच्यानंतर दुसरं लिंग आहे अभ्यास. सतत 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 त्याचा काय असायला पाहिजे? अभ्यास, उल्लेख. कारण अभ्यासात चिंतन तर ज्ञानोबरायांनी बरंच लिहिलेलं आहे. अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी, असाध्य ते साध्य करिता सायासन कारणाभ्यास तुका म्हणे. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता काय? हे जे ब्रह्म आहे हे ब्रह्म कसं आहे की त्या ठिकाणी सच्चिदानंद घन आहे.
काय सच्चिदानंद घन आहे, ते परमपुरुषार्थ आहे आणि त्याची प्राप्ती करून घ्यावी. तेने विनजीवा सुख नव्हे, म्हणजे उपक्रमाची आणि उपसंहाराची काय आहे, एक वाक्यात आहे. आता आपण नेहमी बोलत असतो की दारूबंदी मंत्री आणला. कशासाठी आणलाय? लोकांनी दारू पिऊ नये, दारूपासून परावृत्त व्हावं म्हणून. आता आपली शोकांतिका ही आहे की दारूबंदीचा मंत्री गावामध्ये आणला तर लोकांनी दारू सोडावी म्हणून, पण तोच दारू पिऊन तो कधी पण ते मद्य पिऊन आला, व्यासपीठावर उभा राहिला तो, आणि विषय कुठला होता त्या दिवशी त्यांचा? दारूबंदी. काय 2 मिनिट बोलले ते. मद्यपान केल्याने शारीरिक हानी होती, लौकिक हानी होती, आर्थिक हानी होती, 3-4 मिनिट बोलले आणि नंतर ते ज्या पक्षाचे होते त्या पक्षाकडे ते वळाले. त्या पक्षाकडे जोच रोग धरला की आमचा पक्ष असा, आमचा पक्ष तसा, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आणि म्हणून येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये आमच्याच पक्षाला बहुमतानं विजयी करा, एवढं बोलून मी माझं भाषण समाप्त करतो. काय झालं आता? उपक्रम दारूबंदीचा, उपसंहार राजकारणाचा झाला. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता आहे. एक लक्षात घ्या, प्रपंचामध्ये कधीच उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता नाही. कारण प्रपंचाचा आरंभ हा सुखासाठी आहे. कशासाठी आहे? सुखासाठी आहे. आणि प्रपंचाचा आरंभ हा कुठून होतो? कुठून सुरुवात होते त्याची? तर बाकीच्या गोष्टी सोडून द्या, शिक्षण वगैरे हे, पण लग्न हा प्रपंचाचा काय आहे की आरंभ आहे. प्रत्येकाला जर विचारलं तू लग्न करतो कशासाठी, त्याचं काय उत्तर येणार आहे? सुखासाठी. आणि लग्न झाल्यानंतर तुम्ही दररोज त्याची मुलाखत घ्या जा त्या माणसाची. सुख मिळालं का बापा, सुख मिळालं का बापा? नाही, पहिली मुलगी झाली थोडी अडचणच आहे, बरं होत्या म्हणतो तर पहिलीच आहे, त्याच्यात दुसरी व्हावी. नोकरीवाला असलं तर मग तर काम फुसलं. आणि त्याच्यानंतर तिसरी घ्यावी, आणि तिसरी मुलगी झाल्यानंतर मग त्याला विचारायचं कसं काय प्रपंचात? म्हणे सुख घडो घडी वाढू लागे वाढू लागे नाही, कमी होऊ लागे, घटू होऊ लागे. कशासाठी आपण बोलतो हे? उपक्रम परमार्थामध्ये फक्त उपक्रम उपसंहाराची एक वाक्यात आहे. आपण कशासाठी परमार्थ करून राहिलो आता? सुखासाठी. आणि निश्चित आपल्याला हे कळाल्यानंतर काय मिळणार आहे? सुख मिळणार आहे. का बरं? आपण जो विचार करून राहिलो तो ब्रह्माचा करायला लागलो, आणि ब्रह्म स्वतःच काय आहे की सुख स्वरूप आहे. म्हणून तर महाराज म्हटले की ठिकाणी, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. आमचा व्यवहारही सुखाचा आणि लाभही कशाचा आहे की सुखाचा आहे. म्हणून उपक्रम उपसंहाराची काय असायला पाहिजे? एक वाक्यता. त्याच्यानंतर अभ्यास असायला पाहिजे. शारीरिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी जसं योगा सांगितलेला आहे, काय सांगितलेलं आहे? योगा. तसं बौद्धिक आरोग्य मनुष्याचं चांगलं राहावं ह्याच्यासाठी त्याने अभ्यास करायला पाहिजे. सतत काय करायला पाहिजे? अभ्यास. काय माऊली ज्ञानोबरांनी ओवी लिहिली? अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे. अंतराळामध्ये जे यानं गेली, कशामुळे गेली ओळी? अभ्यासामुळे गेली. आज हवाई वाहतूक कशामुळे सुरू आहे? अभ्यासामुळे आहे. म्हणून एका व्याघ्र सर्प प्रांजळे केले की, वाघ बघितल्यानंतर, सर्प बघितल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी महाराज अगदी रोमांच उभे राहते, थरकाप होतो आपल्या अंगाचा. पण ते गारुडी लोक असतील किंवा त्यांना सांभाळायचे लोक येते, ते प्रांजळ केले त्यांनी, मित्र केले त्यांचे. सर्प मित्र, व्याघ्र मित्र. आजही काही लोक आपण बघतो कोणी. कशामुळे झालं हे? कशामुळे झाले? विषकी आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे. ज्ञानोबा म्हणतात एकी वाघब्रह्म थोकडे अभ्यासे केले. विष आहारामध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण काय केल्यानंतर? अभ्यास. एकदाच घेतल्यावर नाही. जे त्या विषाची बाटली आहे तिचं नुसतं एक दिवस तिचं वरचं झाकण काढायचं, थोडंसं ते उंगायचं, दुसऱ्या दिवशी थोडं बोट चाटायचं, तिसऱ्या दिवशी थोडं जास्त करता 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 महाराज म्हणतात विष की आहारी पडली. दारू काय हो? विषच आहे, पण ती आहारी पडली. म्हणून महाराज म्हणतात कशाचा परिणाम आहे हा? अभ्यासाचा. विष की आहारी पडली. एक समुद्री पाय वाटत उडे. तुम्ही जर योगाभ्यास केला, समुद्राहून असं चालत चालत तुम्हाला जाता येईल, किंवा नावेनं लोक जातात, जहाजानं जातात. कशाचा परिणाम आहे? अभ्यासाचा. एकी वाघब्रह्म थोकडे अभ्यासे केले. वाघब्रह्म म्हणजे वेद.
काही लोकांनी वेद सुद्धा काय केले की मुखोद्गत केले. कशामुळे केले? अभ्यासाने. खरं आता हे हा जो दृष्टांत आहे हा पूर्वीचा आहे, आता काही ते देता येणार नाही तो दृष्टांत. परंतु आपण जर विचार केला तर दोरामुळे दगड कापतो का दगडामुळे दोर कापतो? बरं तसा जर विचार केला, दगडाने दोर तोडल्या जातो, कापल्या जातो. दोराने दगड कधी कापल्या जात नाही. पण पूर्वीच्या काळामध्ये त्या मोठेच्या थारोळ्याला दगड असायचे, तर त्या सौंदर्य जो म्हणायचे आपण त्याला, तर त्यानं तो काय व्हायचा की कापल्या जायचा. कशामुळे कापल्या जायचा? तो अभ्यास. म्हणून श्रवण करीत असताना उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता ही लक्षामध्ये घ्यायची. काल्याचं कीर्तन आणि आरंभीचं कीर्तन. पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराला आपल्या वारकरी संप्रदायाची बंधन आहे की भगवंताचं नामहात्म्य त्यानं गुणगान गायचं. काय सांगायचं? सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे आणि देवी केले गोकुळ. म्हणजे पहिल्या दिवशी नाम महात्म्य आणि काल्याच्या कीर्तनामध्ये लीलामा. उपक्रम उपसंहाराची एक वाक्य. अभ्यास माझा हळूहळू तेच चिंतन करायचं. अपूर्वता काय असायला पाहिजे? अपूर्वता. वेदांत तत्वज्ञानामध्ये अपूर्वता आहे. काय आहे? अपूर्वता आहे. कथेमध्ये अपूर्वता नाही. कथेमध्ये काही नाही आहे, अपूर्वता नाही. जी कथा तुम्ही ऐकली ती कथा परत ऐकायचे थोडे कंटाळवाणे वाटते. हे तसं नाही. ह्याच्यामध्ये काय आहे की कारण ब्रह्मस्वरूपाच्या विषयीच अपूर्वता आहे. कोणत्याही प्रमाणाचा तो विषय होत नाही. म्हणून ब्रह्म कसं आहे की त्या ठिकाणी त्याची अपूर्वता आहे. जगातील जेवढे विषय असतील ते सर्व प्रमाणाचे कोणत्या प्रमाणाचे ते विषय येतात. प्रत्यक्ष अनुमान या प्रमाणाचे ते काय होतात? विषय. ब्रह्म कोण्याही प्रमाणा ओ निधिमा कोणत्याच प्रमाणाला तो हाक देत नाही. म्हणून काय त्याच्या ठिकाणी अपूर्वता आहे. फल आहे. हे बघा, आपण जी गोष्ट करतो ती गोष्ट करीत असताना फलाचा अगोदर काय करायला पाहिजे? विचार करायला पाहिजे. सकल दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती हे काय आहे की फल आहे. अर्थवाद काय आहे? अर्थवाद म्हणजे काय? अर्थवाद म्हणजे त्या ठिकाणी त्याची केलेली स्तुती, महत्व हे प्रतिपादन करायला पाहिजे. ब्रह्माच्या ज्ञानाने अपरोक्ष ज्ञानाने जीव हा मुक्त होतो. काय होतो? जी गोष्ट जगात कधीच घडत नाही, कशानेच घडत नाही, ती गोष्ट कशाने घडते? मग त्या ठिकाणी त्या ब्रह्मा ज्ञानाची काय करायला पाहिजे? स्तुती करायला. अर्थवाद की ज्या स्तुतीला काही ना काहीतरी काय आहे? अर्थ आहे. आपल्या स्तुतीला अर्थ नाही. आपलं काम अडकतंय आणि म्हणून आपण त्या माणसाची काय करतो? स्तुती. तशी स्तुती आहे का ब्रह्माची? नाही. तिथे काय असायला पाहिजे? अर्थवाद. आणि उपपत्ती म्हणजे काय? एक म्हणजे दृष्टांत. एक गोष्ट जाणली असता बाकीच्या सर्व गोष्टी जाणल्या जातात असे अनेक प्रकारचे दृष्टांत द्यायचे. समजा एका सुवर्णाचं ज्ञान झालं तर मग त्या सुवर्णाचे जेवढे अलंकार आहेत ते प्रत्येक जाण्याची काही गरज आहे का? जाणल्यासारखेच आहे. जाणल्यासारखेच आहे. एका मृत्तिकेचं ज्ञान झालं, सगळे घट परळ वगैरे जाणल्यासारखं जसं आहे तसं एक ब्रह्म जाणलं, जगातील सर्व जाणल्यासारखं. असे दृष्टांत द्यावा लागतात. त्याला काय म्हणायचं? उपपत्ती. म्हणून श्रवण म्हणजे काय? नुसतंच आपलं ऐकायचं याला श्रवण म्हणायचं नाही. वक्त्याने पण वक्तृत्व करीत असताना उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता, अभ्यास, अपूर्वता या सर्व लिंगाचं त्यानं त्या व्याख्यानामध्ये दिग्दर्शन करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? ते दिग्दर्शन करायला पाहिजे. तो कुठंतरी चाललं कीर्तन याला काही अर्थ नाही. प्रवचन वगैरे सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे? उपक्रम उपसंहार. याला काय म्हणायचं? श्रवण. आणि नुसतं असं श्रवण करायचं आणि पुढे काहीच अनुकरणात आणायचं नाही, त्यालाही काही नियम म्हणायचं नाही. श्रवण म्हणायचं नाही. आपण एका वडिलांनी एका मुलाला सांगितलं, अरे ऊन खूप पडलंय आणि 12 वाजले, उन्हामध्येच ते बैल आहेत, त्या बैलांना तहाना लागले, ऊन लागून राहिलं, तू एक काम कर, काय ते बैल सोड, ह्याच्यावर पाण्याला त्या विहिरीवर म्हणा का हौदावर म्हणा ते पाण्याला नी, त्यांना पाणी पाय आणि सावलीच बांधून त्याला वैरण घाल. तो मुलगा मोबाईल खेळत होता. आता ते 10, 11, 12 सांगितलं त्या वडिलांनी.
ऐकलं की मी काय म्हणतो बाळूत म्हणे ऐकलं, आणि पुन्हा त्याचा मोबाईल खेळणं सुरूच. पुन्हा त्यांना अर्ध्या तासाने विचारलं मी तुला काय सांगितलं ते ऐकलं म्हणे. हो ऐकलं ना. काय ऐकलं? बैल उन्हातून सोडायचे, हौदावर पाणी पाजायचे आणि सावलीत नेऊन बांधून त्यांना वैरण घालायचे. तो तिथंच खेळत होता. त्यानं ते बैल सोड याला ऐकलं की नाही त्याने? ते काय ऐकलं? सांगितलेलं ऐकलं. मग त्याला ऐकलं म्हणायचं का? ऐकलं कशाला म्हणायचं? की कृतीमध्ये ते ऐकलेलं आलं पाहिजे. त्याने प्रत्यक्ष कृती केली. कोणती करायला पाहिजे? बैल उन्हातनं सोडायचे, हौदावरती न्यायचे, पाणी पाजायचे आणि सावलीत नेऊन बांधून त्यांना वैरण घालायचे. याला काय म्हणायचं? ऐकणं. तर श्रवण म्हणजे काय? एवढंच ऐकणं. याला श्रवण नाही म्हणायचं. बस इथे श्रवण करायचं आणि आपलं झटकून झटकून जसंच्या तसं जायचं, याला श्रवण म्हणायचं नाही. प्रत्यक्ष कृतीमध्ये त्याचं पर्यावसान होणे, याचं नाव काय? श्रवण. हे बघा, उत्तम अधिकारी असेल तर त्याचं फक्त आणि फक्त श्रवणानेच काम बघतं. कानावचनाची भेटी सरिसाची पैकी रेटी, वस्तू होणे उठी कौनू एकू जो. पण असा भाग्यवान हा कसा असतो? की विरळा असतो. अद्वैत कुसरी विरळा जाणे. कानावचनाची भेटी सरिसाची पैकी रेटी आणि वस्तू होणे उठी कौनू एकू जो. मग श्रवणावर जर त्याचं काम भागत नसेल तर त्याच्यासाठी पुढे काय सांगितलं त्यांनी तिथे? मनन. मनन म्हणजे काय? मनन शब्दाचा अर्थ असा आहे, ब्रह्मात्मैक्य जे ज्ञान आहे. म्हणजे काय? जीव आणि ब्रह्म हे एक आहे असं जे ज्ञान आहे त्याला काय म्हणायचं? जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान. याला म्हणायची साधक युक्ती. कोणती युक्ती म्हणायची? साधक युक्ती. हे बघा, तुम्ही द्राक्ष बागेदार आहात, द्राक्ष करणारे आहात, ते द्राक्ष कशी चांगली आणायची ही त्यातली काय झाली? ती साधक युक्तीच झालेली आहे. अलग नाही लक्षात. कशाने? कोणत्या औषध फवारणीने? हे बघा, इनेक मारायचे कानाजीनं टाव करले, कोणतं औषध फवारलं ते येत आहे, ही कोणती युक्ती झाली? साधक युक्ती. आणि ह्याच्यावर ते कोणता रोग आला तर त्या ठिकाणी तो रोग येऊ नये काय रोग, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? उपाय करायला पाहिजे. म्हणून परमार्थामध्ये दोन प्रकारच्या युक्ती आहेत, एक साधक युक्ती आणि दुसरी बाधक युक्ती. मग जीव ब्रह्म आत्मैक्य ज्ञान, मी ब्रह्मरूप आहे, हे नाना प्रकारच्या युक्तीने शिकायचं. काय करायचं? शिकायचं. त्याचं मनामध्ये चिंतन करायचं. आणि भेद निश्चयास बाधक युक्ती म्हणतात. जीव ब्रह्माचा भेद आहे ही कोणती युक्ती झाली? आता साधक का बाधक? बाधक युक्ती आहे. मग बघा, जीव ब्रह्म ऐक्य ही साधक युक्ती आणि जीव ब्रह्माचा भेद आहे ही काय आहे? बाधक युक्ती आहे. आणि त्या बाधक युक्तीचा परित्याग करायचा आणि जीव ब्रह्म आत्मैक्य ज्ञान ही जी साधक युक्ती आहे हिचं सतत चिंतन करायचं. याला काय म्हणायचं? म्हणा, मी देह नाही, मी इंद्रिय नाही, मी मनबुद्धी नाही, मी पंचप्राण नाही, मी पंचकोश नाही, ही कोणती युक्ती झाली? बाधक युक्ती. ही युक्ती तुम्ही करायची का नाही? आणि मी ब्रह्मरूप आहे ही कोणती युक्ती झाली? साधक युक्ती. असं त्या ठिकाणी नाना प्रकारच्या ज्या प्रक्रिया आलेल्या आहेत त्याचं काय करायला पाहिजे? त्याने चिंतन करायला पाहिजे. याला काय म्हणायचं? मनन. आपण श्रवण करीत नाही का मनन करीत नाही? मनन करीत नाही. आता काय होत असतं बा, आता बरीच या ठिकाणी आपली मंडळी सध्या आपल्याला जोडलेली आहे. आता या ज्या काही गोष्टी आहेत याचा खुलासा झाला पाहिजेच. त्याच्यामध्ये परवा काही कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, त्यांच्यासाठी उपयुक्त म्हणून आपण काही गोष्टी या ठिकाणी मांडणार आहोत. दूध गवताचं गायचं, दोन्ही उत्तर देतात. गाईचं जर म्हणावं तर त्या गाईच्या पोटामध्ये आपण समजा एक गवताची काडी नाही, घास नाही, कपरी जर घातली नाही तर दूध देणार नाही. मग नुसतं गवताचं गाय दूध जर म्हणावं तर ते गवत वगैरे जर आपण मिक्सरमधून घातलं काढलं त्याचंही दूध होणार नाही. मग दूध कधी होत असतं? गवतच गायीने खायला पाहिजे. पण ते गवत सुद्धा कुठल्या गायीने खायला पाहिजे? भाकड. गवत म्हणतात व्यालेली गाय, गवत व्यालेल्या गायीने खायला पाहिजे. तुम्ही गाय चरत असताना निरीक्षण जर केलं तर गाय एक घास घेतल्यानंतर त्याचं कधीच रवंथ करीत नाही. करते को?
तिचं काय कर्तव्य, काय करते ती? चांगलं 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 गवत अगोदर फक्त खात राहते, चरत राहते, पुढे 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 घ्यायचं, पोटामध्ये घालायचं, घ्यायचं, पोटामध्ये घालायचं, घ्यायचं, पोटामध्ये घालायचं. एकदा ती फुगली, पाणी वगैरे पिते आणि झाडाखाली बसते आणि निवांत त्याचं काय करते, रवंथ करते. जशी जशी घासं घेतली तशी तशी परत ती काढते, दाताच्या खाली आणते, बारीक चावून परत ते उजव्या बाजूच्या कुशीला ती काय करते, गायच पाहिजे, ती व्यालेली पाहिजे आणि तिने गवत खायला पाहिजे. आणि गवत खात असताना रवंथ करायला नको. तिनं अगोदर फक्त एकसारखं गवत खायला पाहिजे आणि निवांत बसल्यानंतर त्याचं रवंथ केलं तेव्हा कुठे त्या गवतापासून काय तयार होतं, काय मिळतं आपल्याला, दूध. तसं श्रवण करण्यासाठी एकदा जर मनुष्य बसला, एक वाक्य ऐकल्यानंतर त्याचं मनन नाही करायचं. त्याने काय चालू असेल, काय वाक्य झालं, त्याचं मनन करायचं नाही. वक्त्याच्या मुखातनं आलेली वाक्य पटाक पटाक त्या ठिकाणी काय करायचे की श्रवण करायचे. पण आत्मसाक्षात्कारी रूपी दूध किंवा आत्मसाक्षात्कार रूपी दूध ज्याला हवं आहे तर त्याने श्रवण करायला पाहिजे असं म्हटल्यापेक्षा जो जिज्ञासू आहे, कोण आहे, जिज्ञासू, साधक म्हणजे व्यालेली गाय, आणि त्याने काय करायचं, श्री गुरुमुखाने महावाक्यार्थाचं काय करायचं, श्रवण करायचं, म्हणजे ऐकत राहायचं. घरी गेल्यानंतर त्याचं काय करायचं, मनन करायचं. आणि मनन केल्यानंतर मग कुठे आत्मसाक्षात्काराचं दूध त्याच्या हाताला मिळालं तर मिळालं, नाही तर बरीच मंडळी अनधिकार असताना श्रवण करतात पण साक्षात्कार काही व्हायचाच पत्ता नाही. म्हणून मनन म्हणजे काय, साधक युक्ती आणि बाधक युक्ती याचं त्यानं काय करायला पाहिजे की मनन करायला पाहिजे. मी ब्रह्मरूपच आहे ही कोणती युक्ती झाली, साधक. जीव जीवाचा भेद, जीव जगताचा भेद ही कोणती युक्ती आहे, बाधक युक्ती आहे. आणि निधिध्यासन त्याच्यानंतर काय करायला पाहिजे त्याने. आता बघा, श्रवणाने ज्याचं काम होतं तो उत्तम अधिकारी, श्रवण मननाने काम ज्याचं होतं तो कोण आहे, मध्यम अधिकारी. आणि दोन्ही नाही झालं तर मग त्याने काय करायचं, निधिध्यासन. निधिध्यासन म्हणजे काय, विजातीय प्रत्ययाकार वृत्तीचा परित्याग. विजातीय, विजातीय म्हणजे जी तुमच्या जातीची वृत्ती नाही, विरुद्ध जातीची आहे, किंवा अनात्माकार झालेली जी वृत्ती आहे. आपली वृत्ती सदैव कशी असते हो, अनात्माकार. देहाकार असते, आपल्या नावाच्या आकाराची असते, आपल्या जातीच्या आकाराची असते. म्हणजे कोणती वृत्ती झाली ती आता अनात्माकार वृत्ती आहे. म्हणजे ही सजातीय वृत्ती आहे का विजातीय आहे, आता विजातीय आहे. कारण तुमच्यापासून जे भिन्न आहे तुम्ही ते नाही, ही कोणती वृत्ती झाली, विजातीय वृत्ती झाली. आणि म्हणून विजातीय वृत्तीचा काय करायला पाहिजे, परित्याग करायला पाहिजे. आणि जी सजातीय वृत्ती आहे, सजातीय वृत्तीचा प्रत्ययकार आहे, सजातीय वृत्तीचा आपल्याला अनुभव आहे. प्रत्यय म्हणजे काय, प्रत्यय म्हणजे प्रचिती, अनुभव. आज तुम्हाला सध्या सजातीय वृत्तीचा अनुभव आहे काय असं जर म्हटलं तर नाही म्हणणार. कशाचा अनुभव आपल्याला जास्त आता, विजातीय वृत्तीचा, अनात्माकार वृत्तीचा. मी देहच आहे असं आपल्याला काय आहे की अनुभव, अशी प्रतीती आहे. आणि म्हणून विजातीय वृत्तीचा अर्थात अनात्माकार वृत्तीचा काय करायचा, त्याने परित्याग करायचा. आणि जी आत्माकार वृत्ती आहे म्हणजे सजातीय वृत्ती आहे. कोणती वृत्ती आहे ती, मी ब्रह्मरूप आहे किंवा मी आत्मरूप आहे, ही कोणती वृत्ती आहे, सजातीय वृत्ती आहे. तिचा जो प्रवाह आहे हा प्रवाह तैलवत, तेलाच्या धारेप्रमाणे अखंड त्या ठिकाणी सुरू ठेवणे, याला काय म्हणायचं, निधिध्यासन. हे बघा, असं आपण तेलाची धार ठेवली पुढे खंडत नाही ती, तसं मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे आणि मी अनात्मरूप नाही. म्हणजे त्याचा काय करायचा, त्याग करायचा. म्हणजे विजातीय प्रत्ययाचा परित्याग आणि सजातीय प्रत्यय जो आहे तर त्याचा जो प्रवाह आहे तो अखंड तैलधारावत ठेवणे, याला काय म्हणायचं, निधिध्यासन. आणि या निधिध्यासनाला दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणायचं, ध्यान. आपण काय म्हणतो त्याला, ध्यान. काय करून राहिले बाबा, आम्ही काय करतो, ध्यान करतो.
त्याला ध्यान म्हणता येईल, त्याला चिंतन म्हणता येईल, असे अनेक प्रकार आहे. कळालं का? श्रवण, मनन आणि निधिध्यासन. विषय कुठला चालला होता आपला? दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान कोणापासून होते? तर श्री गुरु मुखाने काय श्रवण करायचं? त्याने वेदांतातील महावाक्यार्थाचं श्रवण करायचं. नुसतं श्रवण करायचं का? मग मनन करायचं. आणि श्रवण केल्याबरोबर जर तुम्ही मुक्त झालात, आमची बिलकुल ना नाही. हे बघून दादा, आमचं काय म्हणणं आहे हो? तुमचं काम जर एकाच वाक्यात होत असेल, आमचं काही म्हणणं नाही. पण जमत नसेल मग काय करायचं? मनन. मननानं जमत नसेल तर काय करायचं? निधिध्यासन. आणि त्यानेही नाही जमलं तर तत्वम पदार्थ शोधन. चला, झालं? कळालं का बाबा? हे मनन मध्ये बाधक वृत्ती म्हणले, साधक युक्ती आणि बाधक बाधक युक्ती. हो. आणि निधिध्यासन मध्ये विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार. युक्ती वेगळी आणि प्रत्यय वेगळा. युक्ती म्हणजे त्या ठिकाणी आपण तसं काय करून राहिलो? चिंतन करून राहिलो, प्रक्रिया शिकून राहिलो. आणि प्रत्यय म्हणजे काय? प्रत्यक्ष साक्षात्कार. काय आहे हे बघा. विचाराद्वारे आपण काय करायचं? जीव ब्रह्म आत्मैक्य ज्ञानास काय म्हणायचं? साधक युक्ती. कोणती युक्ती म्हणायची? मग जीव आणि ब्रह्म कसा एक आहे? जीव हा ब्रह्मरूप कसा आहे? ह्यांचं ऐक्य कसं आहे? ह्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियाचं आपण काय करायचं की शिकायचं. त्या प्रक्रियाचं काय करायचं? चिंतन करायचं. घरी गेले तर त्या प्रक्रियाचं काय करायचं? तुम्ही चिंतन करायचं. आणि जीव ब्रह्माचा भेद आहे ही कोणती युक्ती आहे? बाधक युक्ती आहे. मग ती बाधक युक्ती सुद्धा शिकायची. ब्रह्माच्या ठिकाणी स्वगत सजातीय विजातीय, जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, हे काही भेद नाही, अशी काय बाधक युक्ती. या सर्व प्रक्रियाचं काय करायचं? त्याने चिंतन करायचं. आणि मी ब्रह्मरूप आहे असं त्यानं सतत ब्रह्मचिंतन करायचं. याला काय म्हणायचं? मनन. आता हे शिकले तुम्ही, मी ब्रह्मरूप आहे, ब्रह्माचा जीवाचा भेद नाही, बाधक युक्ती शिकली, साधी युक्ती शिकली, तरी सुद्धा आत्माकार वृत्ती राहते का अनात्माकार वृत्ती राहते? वृत्ती कशी राहते तुमची? मग त्या वृत्तीला त्यागायचं. अनात्माकार वृत्तीचा काय करायचा? त्याग करायचा, तिरस्कार करायचा. असं अंगुरात औषध मारून नाही होत, ते संसार करून नाही होत. त्याच्यासाठी ध्यान करायचं. निधिध्यासन काय करायचं? त्याने ध्यानाला बसायचं. राहून राहून जर डोकं समजा त्या ठिकाणी अनात्माकार वृत्ती असे डोकं वर काढीत असेल तर त्याने ती वृत्ती परत परत काय करायची की आत्माकार करायची. याला काय म्हणायचं? निधिध्यासनाचं दुसरं नाव आहे ध्यान. निधिध्यासनाचं दुसरं नाव काय? ध्यान. म्हणजे कुठेतरी एखादी ज्योत समोर ठेवायची असं नाही. डोळे बंद केले तर त्या ठिकाणी मी आत्मरूपच आहे असं सतत त्याने काय करायचं की ध्यान करायचं. याच्यात शिकायचं आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष काय करायचं की अनुभव घ्यायचा. याला काय म्हणायचं? निधिध्यासन. या साधनाने दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. प्रश्न 20वा. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानापासून काय होते? हे फार सुंदर प्रश्न आहे की ठीक आहे, आम्हाला काय लाभ आहे? दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानापासून काय होते? माऊली ज्ञानोबाला विचारायचं. फिटो विवेकाची वाणी, हो काना मनाची जिनी, देखो आवड येते खाणी ब्रह्मविद्येची, दिसो परतत्व डोळा, पाहो महासुखाचा सोळा, विभो महाबोध सुकाळा माझे विश्व. हे अदृढ अपरोक्ष ज्ञानाचं काय की मला फल आहे. ही गोष्ट तिथे होती. काय होतं? फिटो विवेकाची वाणी, विवेकाची वाणी फिटते. विवेक जो आहे ना, विवेक आत्मानात्म विवेक, तुम्ही हा विवेक करायला लागल्यानंतर त्या विवेकाची पूर्तता जर होत नसेल, खरं असं आहे महाराज की असं म्हणतात रोगी जो आहे ना, तो रोगी तर रोग्याला अनेक ठिकाणी हिंडावं लागतं. काय मला वाटतं गावरान म्हण आहे
त्याला अनेक प्रकारचे बाप आहेत, याच्याकडे जातं त्याच्याकडे जातं. तसं ज्याच्या अंतःकरणामध्ये सुदैवानं जर विवेक उत्पन्न झाला, तर विवेक उत्पन्न झालेला जो मनुष्य असतो की त्याला प्रपंचामध्ये आता करमत नाही. विवेक म्हणजे प्रथमतः विवेक उत्पन्न होतो आणि म्हणून तो काय करतो की असं त्या ठिकाणी वनवन हिंडतो, त्याच्याकडे दारिद्र्य येतं. पण एकदा दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान झालं की त्या विवेकाचं काय फिरतं, दारिद्र्य फिरतं. फिटो विवेकाची वाणी, हो काना मनाची जिनी. मन आणि कान याला संतोष मिळतो. काय मिळतो? संतुष्टता लाभते. तुम्ही काय ऐकलं म्हणजे तुमच्या मनाला आणि कानाला संतुष्टता लागेल बरं? काही ऐका बघा, किती राग आहे का, तेवढ्यापुरती तुमच्या कानाला मनाला काय की संतुष्टता आहे. पण जेव्हा अदृढ नाही, दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान झालं तर फिटो विवेकाची वाणी, हो काना मनाची जिनी. देखो आवडी ते खाणी ब्रह्मविद्येची. काय होतं त्या काना मनाला? ब्रह्मविद्येची खाण अशी काय होते की त्या ठिकाणी दिसते, उघडी दिसो परतत्व डोळा. परतत्व हे जाणण्याचं आहे, पण ते परतत्व तुम्हाला दिसतं. विभो महाबोध सुकाळा माझी विश्व. संपूर्ण विश्व हे महासुखामध्ये डुंबून जावं असं अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचं काय आहे की महाराज फल आहे. पाहो सुखाचा सोहळा. आपल्याला सुखाचे सोहळेच नाही. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानानं काय होतं, परतत्व डोळ्याला दिसतंय, सुखाचा सोहळा त्याच्या डोळ्याने दिसतोय आणि संपूर्ण विश्व हे महाबोधामध्ये काय होतं त्या ठिकाणी डुंबून जातं. प्रपंचातल्या लोकांना काही छंद आहेत, काही आपल्या सांप्रदायिक लोकांना सुद्धा काही छंद आहे. कुठले छंद आहे सांगता? काही लोकांना चांगले छंद आहे, त्याच्याबद्दल आपल्याला काही म्हणायचं नाही. फक्त सप्ताहाचं नियोजन. काय करायचं? काही येत नाही त्यांना. पाहिजे आकडा व्यवस्थित म्हणता येत नाही, हरिपाठ पाठ नाही त्यांच्या, पण काय नियोजन करता येतं त्यांना? सप्ताह. तो छंदच आहे. चांगलं आहे का वाईट आहे? चांगला आहे, पण चांगल्यातलं चांगलं ते नाही. प्रत्येक जणाला असा वेगळा वेगळा काय असतो की छंद. काहीला दान करायचं काय आहे की छंद आहे, चांगला आहे ते. गोर गरीब यांना काय करणे, दान. काही लोकांना काय छंद आहे, आपले स्वतःचे पैसे खर्च करायचे आणि लोकांना तीर्थ यात्रा वगैरे घडवून आणायचे. चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे. पण सर्वात मोठं चांगलं जर कोणतं असेल तर रिगो महाबोध सुकाळा माझी विश्व. संपूर्ण विश्वाला महाबोधाचा, महासुखाचा सुकाळ करून देणे. याचा अर्थ असा आहे की ब्रह्मज्ञानाचं जे चिंतन आहे ते चिंतन लोकांना घडवून त्या ठिकाणी महाबोधामध्ये लोक डुंबून टाकणे हे सगळ्यात मोठं काय आहे की पुण्य आहे. त्यांची खरं स्तुती होईल आपल्या डॉक्टर श्री हरिभक्तपरायण आपले प्रमोद महाराज कमवत नाही का. त्यांनी भयंकर आग्रह केला याविषयी आणि त्या आग्रहाच्या माध्यमातून आज बऱ्याच लोकांना हे चिंतन. याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये आपण फार लहान माणसं आहे, फार मोठी मोठी लोक आहेत, पण तरी पण सुद्धा एक आपलं तर चिंतन असं असतं की आपण ठरलेलंच असतं की आपल्याला दोन चांगले व्यवस्थित ऐकू येणारे कानं भेटले, आपलं काम झालं. आम्हाला काय अपेक्षा असते यार, दोन कानं चांगले पाहिजे. म्हणजे एक माणूस जरी श्रोता असेल, परंतु हे जेवढं जेवढं जास्त लोकांपर्यंत जाईल तेवढं महाबोधाचा काय होईल महाराज. मग त्याने फार मोठं हे काय केलं की काम केलं महाराज. अशी कामं करणं म्हणजे हीच खरं त्या ठिकाणी पुण्याची काय की काम आहे. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये आज त्यांनी मला काल सांगितलं की काय 700-750 लोकांनी हे काय केलं की आपल्याशी जोडलेले होते. आणि आमच्या कीर्तनकारांनी ठरवलं की हे ब्रह्मज्ञान कळतं कोणाला. अरे बाबा, किती लोक ऐकणारी या जगामध्ये, भरपूर लोक जगामध्ये ऐकणारी आहेत. म्हणून सर्वात मोठं पुण्य जर कोणतं असेल तर दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान ज्याच्यामुळे होईल ते ब्रह्मज्ञान संपूर्ण समाजापर्यंत पोहोचणे हे सगळ्यात मोठं काय की पुण्याचं काम आहे. चला आता दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानानं काय होतं, काय उत्तर आहे त्याचं? उत्तर
आभानापादक आवरण व विक्षेपरूप कार्यसहित अविद्येची म्हणजे अज्ञानाची निवृत्ती होऊन ब्रह्मप्राप्तीरूप मोक्ष प्राप्त होतो. हे बघा, आभानापादक आवरण. आवरण किती? तर 2. आपण मागे एक आवरण बघितलं, परोक्ष ज्ञानाने कोणतं आवरण निवृत्त होतं? असत्वापादक. असत्वापादक म्हणजे काय? की ब्रह्म नाही, देव नाही, असं जे आवरण असतं त्याला कोणतं आवरण म्हणायचं? असत्वापादक. आणि जर ते असतं तर भासलं नसतं का? म्हणजे ज्याचं भान होत नाही. काय होत नाही? भान होत नाही. ब्रह्म भासत नाही, ब्रह्म दिसत नाही. याच्याविषयी कोणतं आवरण? कोणतं आवरण म्हणायचं त्याला? अभाना. अ म्हणजे नाही, भान म्हणजे भासणे. लोकांचा एक सरळ सोपा असा प्रश्न आहे, कुठला? देव आहे तुम्हाला दाखवा ना. काय देव जर आहेच असं जर तुमचं म्हणणं असेल तर आम्हाला तो दाखवा. तो भासत नाही, तो दिसत नाही. आणि देव भासत नाही, देव दिसत नाही असं जे म्हणणं आहे, हे कोणत्या आवरणाचं कार्य आहे? अभानापादक आवरण. ब्रह्म नाही हे असत्वापादक आवरण, आणि ब्रह्म भासत नाही हे कोणतं आवरण आहे? अभानापादक आवरण आहे. तर परोक्ष ज्ञानाने, परोक्ष ब्रह्मज्ञानाने कोणतं आवरण निवृत्त होतं? असत्वापादक. ब्रह्म नाही हे जे आवरण आहे, ते आवरणाची निवृत्ती कोणत्या यानं होती? ब्रह्मज्ञानानं. तर परोक्ष ब्रह्मज्ञानानं. आणि अपरोक्ष ब्रह्मज्ञानानं कोणतं आवरण जातं? तर अभानापादक या आवरणाची काय होते? की निवृत्ती होते. व विक्षेप रूप कार्यसहित अविद्येची म्हणजे अज्ञानाची निवृत्ती होऊन ब्रह्मप्राप्तीरूप मोक्ष होतो. बघा, विक्षेप शब्दाचे 2 अर्थ. पैकी पहिला अर्थ आपण सतत त्याचं त्या ठिकाणी चिंतन करतोय, तर चंचलता हा विक्षेप शब्दाचा काय आहे? की अर्थ आहे. आणि विक्षेप शब्दाचा अर्थ आहे कार्य. काय? कार्य. खाली दिलेलंच असेल त्यांनी. हा, वाचा खाली, टिक वाचा. स्थूल सूक्ष्म शरीर सहित चिदाभास व त्याचे धर्म, करतेपण व भोगतेपण, जन्म मरण वगैरे त्यांना विक्षेप म्हणतात. बस, आता याचं जर चिंतन केलं तर खूप दूर जाईल. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर याच्या सहित या बुद्धीमध्ये पडलेला जो आभास आहे, तो आभास, त्याचे धर्म, मग त्या आभासाचे धर्म कोणते? मी करता आहे, मी भोगता आहे. हे सर्वच सर्व काय आहे? जन्म मरण हे सगळं काय आहे? की विक्षेप आहे. म्हणजे काय आहे? तिथं कार्य आहे. म्हणून काय होतं? गुरुमुखाने महावाक्यार्थाचं श्रवण केल्यानंतर आवरण व विक्षेपरूप कार्यसहित अविद्येची म्हणजे अज्ञानाची निवृत्ती होऊन ब्रह्मप्राप्तीरूप मोक्ष प्राप्त होतो. कशाने होतो तो? कारण कारणसह वर्तमान कार्याची निवृत्ती, याला काय म्हणायचं? अज्ञानासहित तत्कार्याची विक्षेपाची काय की निवृत्ती. निवृत्ती 2 प्रकारची. किती प्रकारची आहे? 2. शिकलेले आहात तुम्ही. कोणती कोणती? लयरूप निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती. कार्याचा कारणामध्ये लय होणे याला काय म्हणायचं? लयरूप निवृत्ती. आणि कारणासह कार्याची म्हणजे मुळासह कार्याची निवृत्ती होणे याला कोणती निवृत्ती म्हणायची? आत्यंतिक निवृत्ती. लयरूप निवृत्तीचे ज्ञानेश्वरीमध्ये अनेक उदाहरण आलेले आहेत. जैसे वरी वरी पालवी खुडीचे आणि मुळी उदक घालीचे तरी कैशी आश्रमपजे तया वृक्षा. मुळाला पाणी घालायचं आणि वरच्या वरच्या पालव्या खुडायच्या, नाश होईल का त्या वृक्षाचा? ही कोणती निवृत्ती झाली? लयरूप निवृत्ती झाली. आता तुम्ही जागृती आणि स्वप्नातून सुषुप्तीमध्ये जाता, मग प्रपंचाची निवृत्ती झाली का नाही? झालेलीच आहे. प्रपंच दिसतोय का? नाही. पत्नी दिसत नाही, मुलंबाळ दिसत नाही, शेतीवाडी दिसत नाही, पण निवृत्ती झाली का नाही? त्यांची निवृत्ती झाली. पण कोणती झाली ती? लयरूप निवृत्ती झाली. आणि आत्यंतिक निवृत्ती म्हणजे काय? कारणासह मुळासह त्या कार्याची निवृत्ती होणे याला काय म्हणायचं? आत्यंतिक निवृत्ती. मग अविद्येसह अज्ञानासह संपूर्ण या कार्याची निवृत्ती होणे याला काय म्हणायचं? आत्यंतिक निवृत्ती. हे बघा, तुकोबरायांची, ज्ञानोबरायांची, नाथांची जेवढी जेवढी प्रमाण आहेत या प्रमाणामध्ये हे चिंतन केलेलं आहे. पण आपण अभ्यास करीत नसल्यामुळे आपल्याला ते कळत नाही. संत चरण रज लागता सहज आणि वासनेचे बीज जळूनी जाय. लोक वासना आवरितात, वासनेला त्या ठिकाणी नियमन करतात, नियमित करतात का? वासनेचं बीज जाळतात बरं, त्याच्यावर नियमन करतात.
त्याला ताब्यामध्ये ठेवतात वासनाला. काही लोक म्हणते आम्हाला अमुक अमुक खायचं नाही, नाही वासना गेली तरी चालेल पण आम्ही ते करणार नाही. त्या वासनेवर तुम्ही काय केलं की त्या ठिकाणी महाराज नियमन केलं, बंधन घातलं. पण तुकोबाराय म्हणतात वासनेचं बीज काय आहे तर वासनेचं बीज आहे अविद्या, वासनेचं बीज आहे अज्ञान. आशा ती समूळ खणोनी काढावी आणि मगच गोसावी व्हावे त्याने. गोसावी व्हायचं असेल तर काय करा म्हणते महाराज, अगोदर आशा ही मुळासह खणून काढावी. मुळासह खणून काढावी म्हणजे काय तर अविद्येसह अज्ञानासह. पुन्हा प्रमाण ब्रह्मरस गोडी तयाशी फावली. पुढे काय म्हटले महाराज, वासना निमाली समूळ. समूळ म्हण आता समूळ याचा अर्थ काय अविद्या किंवा अज्ञान. म्हणून कारणसह वर्तमान सर्व कार्याची निवृत्ती याला काय म्हणायचं आत्यंतिक निवृत्ती. निवृत्तीलाच त्या ठिकाणी मग नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय, पुन्हा आत्यंतिक प्रलय असे अनेक प्रकारचे काय प्रलय आहेत. पुढे येईल बहुतेक मला वाटतं ते. दररोज मनुष्य झोपतो हा कोणता प्रलय आहे, नित्य प्रलय आहे. ध्यान वगैरे लावलं हा काय होतो कधी कधी नैमित्तिक प्रलय आहे. मृत्यू हा कोणता प्रलय आहे, त्या ठिकाणी दुसऱ्या शरीरात गेला नैमित्तिक प्रलय आहे. पण ब्रह्मज्ञान होणे हा कोणता प्रलय आहे, आत्यंतिक प्रलय. ब्रह्मज्ञान झालं रे झालं. लोक म्हणतात काय म्हणतात, महादेवाने तिसरा डोळा उघडला की जगाचा काय होतो प्रलय नाश. तसं श्रीगुरु मुखातनं महावाक्यार्थाचं चिंतन केलं की जिज्ञासूचा तिसरा डोळा उघडतो. कोणता ब्रह्मज्ञानाचा डोळा उघडला संपूर्ण जगाचा काय होतो महाराज बाध होतो, विनाश होतो. याचा अर्थ काय म्हणायचं याला महाप्रलय. प्रश्न 21वा, दृढ अपरोक्ष ज्ञान केव्हा पूर्ण होते? केव्हा पूर्ण होते सांगा, लिहा वाचा खाली. उत्तर, देह हाच मी ह्या अहमबुद्धीचा बाध करून ब्रह्म आणि आत्मा भिन्न नाही असे ज्ञान होते तेव्हा दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान पूर्ण होते. अगदी सरळ सोप्या भाषेमध्ये सांगितलं त्याने. देह हाच मी आत्मा आहे, देह हाच मी म्हणजेच आत्मा. माऊली ज्ञानोबरायांच्या दोनच वेळा सांगतो, देह खंडानाम आत्मा पाषाण नाम प्रतिमा या परवती प्रमाण ढोणे. काय माऊली ज्ञानोबराचे बोली आहे, देह खंडानाम आत्मा हा 3.5 हाताचा देह हाच आत्मा आहे. पाषाण नाम प्रतिमा आपण ज्याला देव म्हणतो ते काय म्हणतात ते पाषाण. यया परवती प्रमा ढळून प्रमा बुद्धी सत्यतो बुद्धी ते ढळू देत नाही. देहाचे आत्मा ऐशया मनोधर्मा आणि वळगून या कर्मा आरंभ करी. देहच आत्मा आहे, या मनोधर्माला प्राप्त होऊन तो काय करतो कर्म करतो. म्हणजे याला काय म्हणायचं की त्याच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये असा निश्चय असतो की देह हाच आत्मा आहे. मग त्या अहमबुद्धीचा काय करायचा बाध, त्या अहमबुद्धीचा काय करायचा नाश करायचा नाही, काय करायचं त्याचा बाध करायचा. आणि ब्रह्म आणि आत्मा भिन्न नाही असे ज्ञान होते तेव्हा दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान पूर्ण होते. मग ब्रह्म आणि आत्मा भिन्न नाही असं जेव्हा पूर्ण ज्ञान होतंय त्याला काय म्हणायचं आता दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान काय झालं पूर्ण झालं. काही अवघड नाही बरं का, अवघडही आहे आणि अवघडही नाही. कबीरदास महाराज शेतामध्ये काम करीत होते आणि त्यांनी त्या कांद्याची म्हणा वांग्याची म्हणा त्या वाफ्यामध्ये काय रोपं टाकलेली होती. रोपं सुंदर उगलेली होती, बाजूला काय होत्या की मोठमोठ्या अशा सऱ्या ओढलेल्या होत्या आणि ती रोपं तिकडनं उपटायची आणि त्या सरीमध्ये व्यवस्थित अंतरावर काय करायची की लावायची. गेले आपल्यासारखी काही मंडळी. गेल्यानंतर बाबा मला परमार्थाचं खरं स्वरूप सांगावं. तर कबीरदास महाराजांनी काही केलं नाही महाराज. त्या वाफ्यातील कांद्याचं रूप असं काढलं, उपटलं आणि सांगितलं इधर का उकडना, म्हणजे इकडं काढायचं आणि इकडं काय करायचं लावलं. म्हणजे देहाविषयी असणारी अहमबुद्धी ही अहमबुद्धी काढायची, त्याचा काय करायचा बाध करायचा आणि ती कोणीकडे घालायची की मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्म, मी ब्रह्मस्वरूप आहे अशी इकडे ती लावायची. म्हणजे त्याला काय म्हणायचं तेव्हा कुठे ते अपरोक्ष ब्रह्मज्ञान काय होतं की पूर्ण होतं.
प्रश्न 22वा, विचार म्हणजे काय? आता या विचाराच्या संबंधी आपण पहिल्या दिवशी बरंच बोललोय. विचार शब्दाचा अर्थ काय आहे? वाचा खाली. उत्तर, आत्मा अनात्मा यांचा भेद ओळखणे याला विचार म्हणतात. हे बघा, आत्मा आणि अनात्मा ह्यांच्यात अभेद आहे का भेद आहे? अभेद आहे असं जर म्हटलं तर आज समजा त्याला विचार कळालेला नाही. आणि भेद त्याला कळायला पाहिजे. कसा? आत्मा सत चित आणि आनंदघन आहे, अनात्मा हा असत जड आणि दुःखरूप आहे. हे बघा, विचार शब्दाची व्याख्या आहे आत्मा आणि अनात्मा ह्यांच्या मिश्रणास पृथक करून, म्हणजे पृथक्करण करून वेगळे वेगळे करणाऱ्या अंतःकरणाच्या एका विलक्षण शक्तीस किंवा विलक्षण वृत्तीला काय म्हणायचं? विचार. आपल्या याच्यात कुठेतरी आहे ना ती शक्ती. काय शक्ती आहे? खरं आणि खोटं कळण्याची कुठेतरी विलक्षण शक्ती आहे. मी काय वाक्य बोललो? आत्मा आणि अनात्मा, आत्मा आणि अनात्मा यांचं जे मिश्रण झालेलं आहे तो मला फार लवकर ज्ञान झालं असतं. हे जग एकतर सत्य पाहिजे होतं, नाहीतर एकतर मिथ्या पाहिजे होतं. पण तसं नाही झालं. आता हे जे आपल्या प्रतीला यायला लागलं याच्यामध्ये सत्याचं मिथ्याचं काय आहे? मिश्रण आहे. खऱ्या खोट्याचं काय आहे? मिश्रण आहे. तुकोबाराय देवाला विनंती करायला लागले, देवा लटिकेची साथ दाविले अचळ, पिढी तसे काळ किती मुळ, सत्य तू सत्य तू सत्य तू, विठ्ठला कागा हा दाविला. अरे बाबा देवा, सांभाळी सांभाळी आपुली ही माया, आमाशी का केली भयभीत. जगाकडे पाहावं तर जग आम्हाला खरं वाटतं, खरं वाटायला लागलं की ताबडतोब ते मिथ्या ठरतंय. म्हणजे याचा अर्थ काय झालं? सत्य मिथ्याचं, सत्य असत्याचं काय झालं? ते मिश्रण झालं. त्याला पृथक करणे, वेगळे वेगळं करणे, अंतःकरणाची जी दिव्य शक्ती आहे, दिव्य वृत्ती आहे, विलक्षण शक्ती आहे, तिला काय म्हणायचं? विचार. हे बघा, आद्यगुरु शंकराचार्याने सांगितलं आपल्याला, कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्तिह विचार स्वयमे दृश्या. मी कोण आहे? हे जग काय आहे? या जगाचं निमित्त कारण कोण आहे? या जगाचं उपादान कारण कोण आहे? या चिंतनाला विचार म्हणायचं, किंवा या चिंतनाचं जे स्वरूप त्याला काय म्हणायचं? विचार. परत वाक्य बोलतो, मी कोण आहे? हे जे जग आहे हे कसं आहे? या जगाचं निमित्त कारण कोण आहे? या जगाचं उपादान कारण कोण आहे? असं जे चिंतन करणे, त्या चिंतनालाच काय म्हणायचं? विचार. बाकीच्या चिंतनाला विचार म्हणायचं नाही. हे बघा, चिंतनाचा विषय जर समजा विषय असेल तर त्याला विचार म्हणायचं नाही. वाक्य परत एकदा बोलतो, चिंतनाचा विषय जर विषय असेल तर त्याला विचार म्हणायचं नाही. तुमच्या चिंतनाचे विषय काय आहे आता सध्या? विषयच आहे. कोणते कोणते शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. मग याला विचार म्हणायचं का? चिंतनाचा विषय कधी विषय असायला, चिंतनाचा विषय काय असायला पाहिजे? आत्मा. आणि अनात्मा काय? चिंतनाचा विषय काय असायला पाहिजे? देव. पारमार्थिक लोकांनी आता व्यासपीठ बदलायची का चिंतनाचे विषय बदलायचे? काय करायचं? चिंतनाचे विषय बदलायचे. आपण काय करून राहिलो सध्या? व्यासपीठ बदलून राहिलो. समजा एखादा उत्कृष्ट दर्जाचं भाषण देणार जर असेल, काय भाषण देतो, त्याला त्या ठिकाणी काय आहे की स्टेज डेअरिंग ज्याला आपण म्हणतो ती आहे. आणि अशा व्यक्तीला जर परमार्थाचे संस्कार असेल तर तो कीर्तन करू शकतो. काय करू शकतो? तो कीर्तन करू शकतो. मग त्याने फेटा बांधला, कंबर बांधली, आणि भाषणामध्ये जे सांगत होतात ते जर कीर्तनातून सांगायला लागलं, त्यानं काय केलं? आता त्या कीर्तनाचा विषय बदलला, व्यासपीठ बदललं. अहो, तुम्ही कीर्तनामध्ये कंबर बांधून जर कविता म्हणत असाल, काय म्हणत असाल? बहिणीची, माईची. काय बदलेलं पांडुरंग महाराज? आपण
व्यासपीठ बदललं, चिंतन नाही बदललं. चिंतनाचा विषय तोच ठेवला. चिंतनाचा विषय इतिहास. कीर्तनाला उभा राहिला आणि पार 200 वर्षापासून भारताचा इतिहास सांगितला. चिंतनाचा विषय त्या कीर्तनामध्ये तो असायला नको. भक्ती, ज्ञान, वैराग्य, भगवंताचं नाममात्म्य, अध्यात्म, हा त्या कीर्तनाचा काय विषय आहे. आता आपण काय करायलो सध्या, आपण म्हणजे सर्वजण आपण फक्त चिंतनाचे विषय तेच ठेवले आणि व्यासपीठ काय करून राहिलो आपण आता बदलून राहिलो. मी मागे सांगितलं तुम्हाला, एक माझे फार मोठे परमस्नेही आहे, ते एका विशिष्ट कीर्तनकाराचे शिष्य आहे, पण आपले स्नेह आहे, सदन आहे, श्रीमंत आहे. त्यांनी एक मोठं रामायण ठेवलं. खरं तर रामायण आणि महाभारत वेदाचं जे मूल्य आहे तेच रामायण महाभारताचं काय आहे मूल्य आहे. जसा वेद आहे तसेच रामायण आणि महाभारत आहे. आदर्श आहे आपल्या भारतीय संस्कृतीचे कोण? रामायण आणि महाभारत. आणि उत्कृष्ट दर्जाचे ते रामायणकार आहे. पण रामायणामध्ये सुद्धा त्या श्लोकाला अनुसरून ते रामायण सांगायला पाहिजे. आणि मग त्यांचं रामायण होतं 50,000 श्रुतृगण होता, तिथे श्रुतवर्ग होता. ते एकदा मला मागे त्यांचा फोन आला त्या काळामध्ये, 3-4 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे, की बाबा म्हणे एक दिवस भेट द्या म्हणे आमचं रामायण ऐकायला. आता आपण पाठीमागे बोललेलो आहे याच्यावर. मनुष्यानं बहुश्रुत असावं पण बहुचं नसावं आणि बहु नसावं. बहुश्रुत असावं, भरपूर ऐकलेलं असावं, पण भरपूर जणांचं आणि भरपूर नाही ऐकल्यावर. तर आपण काय करतो, भरपूर जणांचं ऐकतो आणि भरपूरही ऐकतो. एकाचा विनोद ऐकतो, दुसऱ्याचा इतिहास ऐकतो, तिसऱ्याची कविता ऐकतो, चौथ्याचा अध्यात्म ऐकतो, पुन्हा 5व्याचं कुठंतरी कर्म ऐकतो, उपासना ऐकतो. असं नाही. हा, एकाच ऐका असं माझंही म्हणणं नाही. किमान एका परंपरेचं ऐका. काय? एका परंपरेचं ऐका, की कुठेतरी एका परंपरेचा जो झालेला विस्तार आहे त्या विस्तारातील कुठल्या तरी एका व्यक्तीचा ऐका. मग तुम्ही जर असं बहुचं ऐकता, मग ते बहुचं ऐकू नये. कोणी ऐकू नये? जोपर्यंत दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होत नाही. एकदा दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान झालं, तुम्हाला पक्के झालात, कोणाचा तुम्हाला तुमच्या दृष्टीने जगच नाही हे कुठे तुमच्या मनावर पहा. तुमच्यावर जर त्या ठिकाणी अजून विपरीत भावना, असंभावना जर डोकं वर काढीत असतील तर बहुचं ऐकलं नाही. म्हणून मी ठरवलं बा मला काही असा आनंद नाही ऐकायला यायचं. नाही 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 तुम्ही यायलाच पाहिजे म्हणे. गाडी पाठवून मला गाडी आहे माझ्याकडे. मी खरं दुसऱ्या सत्रामध्ये रामायण ऐकायला गेलो. उत्कृष्ट दर्जाचं रामायण झालं. त्या माणसाकडे जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर निघाल्यानंतर त्यानं सांगितलं बाबा आता कीर्तन ऐकून जा म्हणे. आज 5वा दिवस आहे आणि ज्यांचं रामायण आहे त्यांचंच कीर्तन आहे. आणि मी म्हटलं आता 3 तास रामायण ऐकलं, जाऊ दे मला. नाही 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 मला एवढं ऐकावंच लागतं म्हणते. अमुक अमुक येणार आहे, ढमुक ढमुक मंत्री येणार आहे असं ते म्हटले. थांबलो कीर्तनाला. कीर्तनाला थांबत नव्हतो पण त्यांना अगदी आग्रहानं थांबून घेतलं. कीर्तनाला थांबलो. 8 ते 10 कीर्तन झालं. मग निघालो. निघाल्यानंतर ते वाटं लावायला आले, गाडीजवळ आले. काही जास्त लोक कोणी नव्हते. तरी थांबावं ना त्याला, त्यांना थांबायला पाहिजे. ते म्हणे कसं काय झालं कीर्तन? म्हणजे छान झालं. छान झालं म्हटल्यानंतर त्यानं गुपचूप बसायला पाहिजे. नाही 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 तुम्ही मनाभावातून काही सांगायला तयार नाही. खरं सांगा कीर्तन कसं काय झालं? म्हणलं मनाभावातून सांगतो कीर्तन एकदम सुंदर झालं, चांगलं झालं, माझं मन प्रसन्न. नाही नाही तुम्ही तुमचा चेहरा सांगायला लागला. तुम्ही मनाभावातून खरं झालं सांगत नाही. म्हणलं खरं सांगू का? आणि म्हणलं कीर्तन कसं काय झालं? म्हणलं कीर्तन कसं काय झालं खरं सांगू का? दुपारी बसून रामायण झालं, संध्याकाळी उभ्यानं रामायण झालं. रात्री काय झालं? अभंग राम म्हणता रामाची होईची हा अभंग घेतला. मला अपेक्षा होती की राम म्हणता रामाची होईचे. आपण परवाला जे चिंतन केलं पद वाक्य, राम हे पद आहे. काय आहे? रा अधिक म हे काय आहे? पद. तुकाराम महाराजांनी रामचंद्र प्रभू आणि त्या प्रभूचं नाम जे राम याचा कार्यकारण भाव सांगितला. कारण मुक्त होण्यासाठी कार्यकारण भाव जर काय असेल तर ब्रह्मज्ञानाशिवाय जीवाचा उद्धार होऊ शकतच नाही. हे त्याचं काय आहे की असाधारण कारण आहे. ब्रह्मज्ञान न होता
मुक्त होईल का तो मनुष्य? नाही. मग इथे तर महाराज म्हणतात तो राम होतो, राम ही पदवी त्याला मिळते, याचा अर्थ तो मुक्त होतो. मग हा कार्यक्रम भाव कसा काय? राम म्हणता रामचे वैजे आणि राम या पदी बैसून सच्चिदानंद घन राम होईजे आणि मी राम आहे अशी पदवी मिळीजे, इथपर्यंत तो जातो. किती सुंदर चिंतन आहे याच्यामध्ये. मी त्यांना सांगितलं, मध्ये हसले, म्हणलं फक्त दिवसा बसून रामायण झालं आणि रात्री काय झालं? उभ्याने रामायण झालं. काय बदललं आता इथे? व्यासपीठ. काय बदललं इथे? व्यासपीठ बदल. चिंतनाचा विषय बदलला का? आमचं म्हणणं आहे विचार कशाला म्हणायचं? चिंतनाचा विषय विषय न राहता चिंतनाचा विषय आत्मा आत्मा होणे, चिंतनाचा विषय ब्रह्म जगत होणे, याला काय म्हणायचं की विचार. कशाला विचार म्हणायचं नाही. इथून पुढं एक ध्यानात घ्यायचं की चिंतनाचा विषय कोणता आहे याला तुम्ही काय म्हणायचं? विचार. चिंतनाचा विषय जर तुमचं काय विनोद असेल, चिंतनाचा विषय गोष्टी असेल, याला विचार म्हणायचं नाही. कीर्तन असो, प्रवचन असो, पाठ असो, किंबहुना तुमची जिथे जिथे चर्चा असेल, तुम्ही संसार करीत असाल, तुम्ही बसलेले काम करायला लागलेले आणि चिंतनाचा विषय जर परमात्मा असेल, तो काय आहे? विचार. तुम्ही संसार करून राहिले आता का विचार करून राहिले? विचार. आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर एकमेव उदाहरण आहे की सावता बाबा हे लसण, मिरची, कोथिंबीर, ऊस, गाजर, रताळो याच्यात काम करायचे. ह्याच्यामध्ये काय करायचं? ते काम करायचे. पण ऊसात, रसात, त्या रताळामध्ये, घासामध्ये, गाजरामध्ये हरी दिसायचा. मग चिंतनाचा विषय काय झाला होता? त्यांचे देव झाला होता. आता लोकांना दिसायचं हे शेती करून राहिले, लोकांना दिसायचं हे संसार करून राहिले, पण विषय तो त्यांचा झाला नाही. म्हणून विचार शब्दाचा अर्थ तुमचा चिंतनाचा विषय जर विषय असेल त्याला विचार या सदरामध्ये घालायचं नाही. मग तुम्ही परमार्थ जरी करीत असाल आणि परमार्थ करून जर चिंतनाचा विषय विषयच असेल, अर्थार्जन असेल, पदप्रतिष्ठा असेल, तर त्याला विचार या सदरात टाकायचं नाही. आणि तुम्ही कुठलंही काम करीत असाल आणि जर तुमच्या चिंतनाचा विषय देव, धर्म, संत, ग्रंथ, पंथ, आपला वारकरी पंथ हे जर असेल तर असं समज याला काय म्हणायचं? तो विचार. म्हणून त्यांनी सांगितलं की आत्मा अनात्मा यांचा भेद ओळखणे याला काय म्हणायचं? विचार. प्रश्न 23वा. असा विचार कोणापासून होतो? बस, असा विचार कोणापासून होतो? उत्तर. ईश्वर, वेद, गुरु व आपले अंतःकरण या चौघांच्या कृपेने हा विचार होतो. बस, ईश्वर, वेद, गुरु, आपले अंतःकरण या चौघाच्या कृपेने हा काय होतो? की विचार होतो. चला, वेळ झाला का? 5-10 मिनिट राहील. मला आपल्या मंडळीने तिथून परवानगी पण दिलेली, 5 मिनिट शिल्लक झालं तर काही हरकत नाही. कोण कोण कृपा सांगितली त्यांनी? ईश्वर, वेद, गुरु आणि अंतःकरण. दिसतं का चांगलं स्पष्ट दिसत त्या मंडळी? झूम करून झूम करून पहा. हे 4 प्रकारची कृपा: ईश्वर कृपा, वेद किंवा शास्त्र कृपा, श्रीगुरु कृपा आणि अंतःकरण कृपा. आपण मागे याच्यावर बऱ्याच वेळेस चिंतन केलं. ईश्वर कृपा, कोणती कृपा? आपल्यावर ईश्वर कृपा. आपण आता ईश्वराची भक्ती करायला लागलो, ईश्वराचं चिंतन करायला लागलो, नामस्मरण करून राहिलो आणि करायलाच पाहिजे. मागे पाठात आपल्याला सांगितलं होतं काय? प्रत्येकाने दररोज 1000 रामकृष्ण हरीचा काय करायचा? करता का? माझे तर या आपल्या फेसबुकला जे जोडलेले आहेत त्यांनाही विनंती राहील की प्रत्येकानं दररोज 1000 रामकृष्ण हरीचा काय करायचं? जप. 20-25 मिनिटामध्ये तो जप होतो, 15 ते 20 मिनिटामध्ये. आपण ईश्वराची भक्ती करीत असताना ईश्वराची आपल्यावर कृपा झाली, हे ओळखायचं कसं? कसं कसं ओळखायचं? त्याला काय नेमके ओळखण्यासाठी काहीतरी लक्षण लागेल, साधन लागेल ना? कशाने ओळखायचं? हे बघा, श्रोत्रिय,
म्हणजे शास्त्रार्थ जाणणारा, ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मानंदामध्ये निमग्न राहणारा, आणि कृपाळू म्हणजे दयाळू, अशा श्रीगुरूची आपल्याला भेट झाली की असं समजायचं आपल्या ईश्वराची काय झाली. हे सरळ आहे. ऐशी कर्मे साम्य दशा होय जेथ विरेशा, आणि ते तर श्रीगुरु आपैसा भेटीची का. एकदा आपलं सर्व कर्म साम्य दशेला आलं, ईश्वराला जर आपली भक्ती त्या ठिकाणी महाराज पावली, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू श्रीगुरूची काय होते, प्राप्ती होते, भेट होते. हे ईश्वर कृपेचं पहिलं लक्ष. याचा विस्तार कदाचित आपण उद्या करू. क्रमांक 2, ईश्वर कृपा झाली हे कशावरून ओळखायचं. पुन्हा एवढं झालं, गुरुची भेट झाली हे ठीक आहे, पण ब्रह्मज्ञानास लागणाऱ्या अंतरंग व बहिरंग साधनाची प्राप्ती. नुसतं ब्रह्मज्ञान संपादन करायचं म्हटल्यानंतर एवढ्यावर भागत नाही. त्याच्यासाठी काही साधनं असतात, आणि ते साधनं आपल्याला आपल्या जीवनामध्ये अवलंबावी लागतात. कल्पना करा, काही बहिरंग साधन आहे, काही अंतरंग साधन आहे. कर्म हे कोणतं साधन आहे, बहिरंग साधन आहे. उपासना हे कोणतं साधन आहे, बहिरंग साधन आहे. हे बघा, याच्यामध्ये एक 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 असे अंतरंग साधन आहे. पहिल्यापेक्षा दुसरं अंतरंग, दुसऱ्यापेक्षा तिसरं अंतरंग. पण आपण जर पाहिलं, तीर्थ यात्रा या सर्वापेक्षा यागादी कर्मी हे अंतरंग साधन आहे. पण बाकीच्या साधनाच्या दृष्टीने ते कसं आहे की बहिरंग आहे. मग कर्म आणि उपासना हे बहिरंग साधन आहे. त्याच्यानंतर विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व ही पुन्हा एकमेकापेक्षा अंतरंग साधने. आणि त्याच्यानंतर श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्त्वम पदार्थ शोधन. हे आपण आता इथे लिहिलेले नाही. विचारसागरामध्ये याचं काय की चांगल्या प्रकारचं चिंतन आलेलं आहे, ते बघून घ्यायचे. यज्ञ, यागादी कर्मे आणि उपासना निष्काम ही कोणती साधनं आहे तर बहिरंग आहे. परत सांगतो, विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व हे अंतरंग आहे. त्याच्याही पेक्षा अंतरंग कोणते आहे, श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्त्वम पदार्थ शोधन. एवढी साधनं आपल्या अंतःकरणात यायला लागली किंवा आपल्या अंगावरती बाणायला लागली. तुम्ही श्रवण करायला लागलात, मनन करायला लागलात, त्याच्यानंतर तुम्ही निधिध्यासन करायला लागलात, तत्त्वम पदार्थ शोधन करायला लागलात, किंवा विवेक, वैराग्य तुमच्या अंतःकरणात झालं, समाधी, षटक, शमदम, प्रतीक्षा, श्रद्धा, समाधान हे 6 काय की त्या ठिकाणी संपत्ती आहे. हे जर सगळं तुमचं त्या ठिकाणी तुमच्या अंगावर त्या ठिकाणी थोडी थोडी चिन्ह यायला लागली, असं समजायचं की आपल्याकडे ब्रह्मज्ञानासाठी लागणारी जी साधनं आहे त्याची काय म्हणून राहिली आपल्याला प्राप्ती. आता पुढे काहीला श्रीगुरु भेटलेले असतात, ही साधनं सुद्धा त्याच्याकडे त्या ठिकाणी मिळालेली असतात. त्या अंगावर चिन्हित एवढी त्यांना तसं त्या ठिकाणी होऊन राहिलेलं आहे. पण योग्य देश भेटत नाही. काय भेटत नाही, मुंबई सारख्या ठिकाणी राहण्याची अडचण आहे. जिथे गुरु राहतात त्यांनाच राहायला फारशी जागा नाही. तुम्ही जिज्ञासू आहेत, तुम्हालाही जागा नाही, आणि तुम्ही कुठे पाठ ऐकणार आहे त्यांच्याकडे. म्हणजे काय नाही, तिथे योग्य देश नाही, योग्य काल नाही, आणि योग्य वस्तूची प्राप्ती नाही. आता आपण हे एवढं मोठं इतक्या दूर प्रसारित होऊन राहिले, यासाठी काय लागली, योग्य वस्तू लागली. ग्रंथ हा काय की वस्तू आहे. पुन्हा आपल्याला जगण्यासाठी, अन्न पाणी खाण्यासाठी ह्या सुद्धा काय आहे की वस्तू आहे. ह्या एवढ्या सर्व सामुग्र्या जेव्हा बिनदिक्कतपणे जुळून येतात, त्यावेळेस असं समजायचं की तुमच्यावर कोणती कृपा झाली, ईश्वराची कृपा. आता वेदाची, शास्त्राची कृपा व्हायला पाहिजे. ती झाली कशावरून ओळखायचं. वेद वाचलं तुम्ही नाही, शास्त्र वाचलं नाही, श्रीमद भगवद्गीता वाचलेली आहे, आणि म्हणून तुमच्याकडून वेदाचं अध्ययन नाही झालं तरी चालेल. परंतु वेदानुसारी शास्त्र, शास्त्राचंच अनुसरण करणारी जी संत वाङ्मय आहे, हे सुद्धा काय की शास्त्रापेक्षा, वेदापेक्षा सुद्धा काय की श्रेष्ठ आहे. म्हणून त्याचं पारायण करायचं. ज्ञानेश्वरीचं पारायण करा, तुम्ही गाथेचं पारायण करा. एवढंच नाही, श्रीमद भागवत, नाथ भागवत याचं पारायण करा. म्हणून वेदशास्त्राची कृपा झाली. शास्त्रार्थ धारणा शक्ती, तुमच्याकडे शास्त्राची तुमच्यावर कृपा झाली. हे केव्हा ओळखायचं सांगू का, शास्त्राचा जो अर्थ आहे तो अर्थ तुमच्या डोक्यामध्ये धारण करण्याची क्षमता झाली, असं समजायचं तुमच्यावर शास्त्राची काय झाली, कृपा झाली. आता शास्त्राचा अर्थ कळतोय, तुम्ही ते धारणही करून राहिले, म्हणजे तुमच्या डोक्यात तो राहूनही राहिला,
थांबून राहिला. पण स्मृतिशक्तीने म्हणजे काय, स्मरणात राहत नाही. शास्त्र कळतंय, चिंतन कळतंय, काय रे बाबा, पण काय राहत नाही, कोपऱ्यात राहतंय का असं कोपऱ्यात, आणि ते एक महिनाभर राहतं, लगेच निघून जातं ते, म्हणजे ती स्मरण राहत नाही. बरं, काहीची शास्त्रार्थ धारणा शक्ती आहे, स्मृती शक्ती आहे, पण उपस्थिती नाही. उपस्थिती नाही असं लोक म्हणतात. उपस्थिती कळते का तुम्हाला? अहो ते नाही का त्या माणसाचं नाव आपल्या डोळ्यासमोर आहे, उपस्थिती नाही. 10 जण परेशान होतात तरी त्या गावाचं नाव येत नाही, एखाद्या माणसाचं नाव येत नाही. काय नाही तिथे? उपस्थिती नाही. असं समजायचे शास्त्राची तुमच्यावर काय नाही, कृपा नाही. स्वामी विवेकानंद ज्यावेळेस गोलमेज परिषदेला गेले ते शिकागोला, सर्व धर्म परिषद होती, तर अन्य धर्मीयाने एका धर्मीयाच्या गुरुने, अन्य धर्माच्या गुरुने विवेकानंद स्वामीला थोडं हिणवलं. श्रीमद भगवद्गीता ग्रंथ, ते जे असं मानलेले होते ग्रंथ एकवर एक असे, तर भगवद्गीता ग्रंथ सर्व ग्रंथाच्या खाली, त्याच्यानंतर बायबल, कुराण वगैरे सगळे ग्रंथ. कोणीतरी एखादं म्हटलं असेल की तुम्ही बाबा हिंदुस्थानचे, तुमच्या ग्रंथाचं, तुमच्या धर्माचं मूल्य आम्हाला आताच कळालं. कसं कळालं? हे आमचा बघ म्हणजे सगळ्यात वर क्रमांक 1चा धर्म आमचा, क्रमांक 2चा, आणि त्यांनी ठेवली त्या दृष्टीने होती. तिथली लोक त्याची सगळे अनुकरणी असल्यामुळे त्या दृष्टीने. आणि गीता म्हणजे एवढासा ग्रंथ आपल्या खिशात बसेल, छोटासा, सगळ्यात खाली, आणि म्हणून हिनवलं, उपेक्षा केली. उपेक्षेने ते बोलले, उपहासानं बोलले. विवेकानंद स्वामींना ताबडतोब त्या ठिकाणी महाराज उपस्थिती एवढी होती, एवढं उत्तर दिलं, इतकं सुंदर उत्तर दिलं. म्हणे आमच्या ग्रंथाचं मूल्य फार मोठे म्हणे, कारण वृक्षाला जी फलं, पानं, फुलं, ही जी सगळी येतात, फळ, फूल, पानं, वृक्ष जो सदैव बहारलेला असतो, हिरवागार असतो, तर त्याचं कारण आहे की त्याची मुळं जेव्हा या पृथ्वीतून अन्नरस आणि पाणी घेतात तरच वर फुलं, फळं, पानं हे हिरवी राहतात आणि हे सगळे फळं धारण करतात. जर मुळातच जर पाणी नसेल आणि मुळातच जर समजा ते काही द्रव्य असतील ते घेण्याचं सामर्थ्य त्या मुळानं जर बंद केलं तर वरचा संपूर्ण वृक्ष काय होतं की शुष्क होतो, वाळून जातो. तसं तुमच्या वरचे सर्व जेवढे ग्रंथ आहेत तर त्या ग्रंथामध्ये जे ज्ञान आहे ते आमच्या ग्रंथाचं आहे, म्हणून तो बुडाला आहे. बुडासे काय आहे, हे काय म्हणायचं याला? उपस्थिती. आपण म्हणलं असं बाबा हे खरंच आहे. एक मुलगा असा मुली बघायला गेला, हे मुलगी बघ, ती मुलगी बघ, बऱ्याच मुली बघितल्या, एका घरी गेला, मुलगी पसंत पडली, तिचं शिक्षण, त्यानं नको ते प्रश्न विचारले. आणि हल्ली असं झाले आता मुलापेक्षा मुलीच पसंत करीत नाही. पसंत करायचं असलं तर मुलीच करतात आणि नापसंत करायचं असलं तर मुलीच करतात. त्या घरात असे फोटो वगैरे लावलेले होते. याला असं वाटलं आपण आता बाकीचे सगळे प्रश्न विचारले, पण जर आपण सांस्कृतिक प्रश्न विचारला नाही तर कदाचित हेच आपल्याला पसंत करणार. म्हणून त्या लोकांना बरं वाटावं, यांनी ही मुलगी मला द्यावी, याच्यासाठी एक सांस्कृतिक प्रश्न विचारावा. आणि म्हणून यानं विचारलं, तुला आता एक सांस्कृतिक प्रश्न विचारतो म्हणून. ती म्हणे काय? पंचमी कोण्या महिन्यात येते? तिने ठरवून टाकलं यांच्याशी लग्न करायचं नाही. ती म्हणे भाऊ पंचमी तुला कोणत्या महिन्यातली पाहिजे हे सांग ना, कारण प्रत्येक महिन्यात 2 पंचमी येतात, एक शुद्ध पंचमी, एक वद्य पंचमी, आणि त्याच्यानंतर विशेष पंचमी कोणत्या येतात? ऋषी पंचमी, नागपंचमी, रंगपंचमी. तर पंचमी कोणती लागते हे सांग. याला म्हणायचं उपस्थिती. उपस्थिती ज्याची त्या ठिकाणी महाराज चांगली, हजरी चांगली, त्याच्यावर समजायचं वेदाची, शास्त्राची काय झालेली अचूक सम्यक बोध, बिलकुल ज्या बोधामध्ये जराही चूक नाही आणि त्या ठिकाणी सम्यक असा बोध, असं समजा शास्त्राची काय कृपा आहे. आता श्रीगुरूची कृपा झाली हे कशावरून ओळखायचं? शास्त्र शिकलेले आहे, त्या शास्त्रानुसार स्वतःचा अनुभव आलेला आहे, आणि शास्त्र आणि स्वतःचा अनुभव याला अनुसरून अचूक दुसऱ्याला त्या ठिकाणी प्रबोधन करणे, याचं नाव काय की श्रीगुरूची त्याच्यावर काय झालेले आहे समजायचं कृपा. अचूक बरं का, चुकीचं नाही. स्वतःला काय यायला पाहिजे, तसा अनुभव यायला पाहिजे. बगर अनुभवाचं नाही, अनुभव आले अंगात ते या जगात देत असे. आता हे झालं ईश्वर कृपा, वेदशास्त्र कृपा आणि श्रीगुरु कृपा. आता या 3 कृपा म्हणजे दृष्टांत द्यायचं झाल्यास हे पक्वान नाही,
काय आहे? गुलाबजाम आहे, श्रीखंड आहे, बालुशाही आहे. पण अंतःकरण कृपा म्हणजे पात्र. अंतःकरण कृपा काय आहे? पात्र. भारी भारी पदार्थ भोजनासाठी केलेले आहे आणि पात्र फाटके आहे, काही अर्थ नाही. पात्र चांगलं पाहिजे. तसं अंतःकरणाची आपल्यावर कृपा पाहिजे. साधनाचे संपादन करणे व तसे अनुष्ठान करणे. विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती, मुमुक्षुत्व, माझ्या उद्धारासाठी जी जी साधनं लागतील त्या त्या साधनाचं मी संपादन करणारच आहे असा ज्याचा दृढ निश्चय झाला, असं समजायचं. त्याच्यावर कोण प्रसन्न आहे? आता सध्या अंतःकरण प्रसन्न. आपलं मन प्रसन्न पाहिजे. म्हणून तर महाराज म्हटले मन करारे तसे अनुष्ठान करणे. आणि अंतःकरणाची कृपा कधी झाली समजायची सांग का? गुरुपदेशाविषयी तिळमात्र शंका अंतःकरणात धारण न करणे आणि शास्त्र व गुरुपदिष्ट तसा निश्चय करणे, याला काय म्हणायचं? अंतःकरणाची कृपा. शास्त्राने गुरुने जो उपदेश केलेला आहे त्या उपदेशाप्रमाणे निश्चय करणे, असं समजायचं की आपल्या अंतःकरणाच्या आपल्यावर काय कृपा आहे. नाही तर पुन्हा हे सांगतात हे खरं असेल का? हे महाराज सांगून राहिले आता हे खरं आहे का? थोडी शंका येते. आज समजायचं आपल्या अंतःकरणाची काही नाही, आपल्यावर कृपा आहे. म्हणून या 4 कृपेतील एक जरी कृपा कमी असेल, उद्धार नाही. म्हणून ईश्वराची कृपा व्हायला पाहिजे, हे सगळं तुम्हाला मिळायला पाहिजे. वेदशास्त्राची कृपा व्हायला पाहिजे, हे सर्व तुमच्याकडे यायला पाहिजे. श्रीगुरूची कृपा व्हायला पाहिजे, हे सर्व तुमच्याकडे यायला पाहिजे. आणि अंतःकरणाची कृपा झाली, उद्धाराचा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विचार करायचा नाही. उद्धार झालेला आहे. इथे नाही लिहिलं, पण पुन्हा सांगतो, या 4 कृपेचा अंतर्भाव एका कृपेमध्ये होतो आणि त्याचं नाव आहे संत कृपा. काय आहे? पुन्हा पुन्हा अडचण येईल. मग श्रीगुरु कृपा, संत कृपा याच्यात पुन्हा फरक आहे. गुरु फक्त कुणाला उपदेश करतात? फक्त आणि फक्त शिष्याला. आणि संत कुणालाही उपदेश करतात. म्हणून कृपादान केले संती कल्पांतीही सरे. म्हणून ईश्वर कृपा, शास्त्राची कृपा, श्रीगुरूची कृपा, अंतःकरण कृपा या चौघाच्या द्वारे दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते, अन्याच्या द्वारे नाही. वाचा. असा विचार कोणापासून होतो? ईश्वर, वेद, गुरु व आपल्या अंतःकरण या चौघाच्या कृपेने हा विचार होतो. या चौघाच्या कृपेने यांची काय असायला पाहिजे? कृपा. परत प्रवचन होईल. कारण अनेक दान आहेत, त्यापैकी सर्वात श्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर कृपादान आहे. आणि म्हणून ईश्वर कृपा, वेदाची किंवा शास्त्राची कृपा, एवढंच नव्हे तर श्रीगुरूची कृपा आणि अंतःकरण कृपा या चौघाच्या कृपेने हा आत्मनात्म विचार आपल्या त्या ठिकाणी प्राप्त होतो. राहिलेला विषय आपण उद्या बघू. कुंडली गवरदा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज. आता विश्वात्मके देवी निवार्य पुरुषार्थी मदद्यावे बसाय दानिनी. जे काळचे व्यंकटी सांडू प्रया सत्कर्मी वाढू. भूता परस्परे गोडो मैत्रीवांची